बघा मित्रांनो, काल आमच्या शाळेमध्ये पत्र्याच्या ठिकाणी वर एक खोपा बनवत होती चिमणी. खोपा बनवत असताना ती अचानक एका अँगलला तिचा पाय अटकला आणि पाय अटकल्यामुळं ती खूप त्रस्त होत होती. तिला खूप त्रास होत होता, पण तिला निघता येत नव्हतं. पण माझे विद्यार्थी सांगायला आले तर चला म्हणे, तर तिला आपल्याला वाचवायचं आहे. मग मी त्याच्यावर उभं राहिलो आणि तिला सुरक्षित असं खाली घेतलं. तिचा पाय अटकेला होता, तर विद्यार्थी खूप रडायला लागले होते. तर तुम्ही काहीतरी करा आणि तिला वाचवा. मग आम्ही तिला खाली घेतलं. मग तिच्यावर आम्ही प्रथम उपचार केला, सगळं विद्यार्थी, मी. एकदम छानपैकी तिचा पायाची ट्रीटमेंट केली. चिमणीचा पाय अर्ध्याच्या वर जास्त मोडलेला होता. आम्ही वेळेत गेलो म्हणून तिचा जीव वाचला, नाही तिचा पाय मोडून गेला असता आणि ती मरण पावली असती पडून. तिला खूप वेदना होत होत्या. विद्यार्थी पण रडत होते खूप, का हिला वाचवा, हिला वाचवा. मग आम्ही सर्वांनी व्यवस्थित खाली घेतल्यानंतर तिच्या पायाला पट्टी केली. खूप मुलांनी खूप सहकार्य केलं. विद्यार्थी एकदम मन लावून बघत होते, बा या चिमणीला जीवनदान द्यायचेच. आणि त्या निमित्ताने मित्रांनो, प्राणींनी पक्षी मित्रांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. पक्षी असेल तर आपल्या मुलांना बघायला मिळेल, नाहीतर भविष्यामध्ये सगळे हे पशुपक्षी हे सगळे चित्रात बघावं लागतील आणि चित्रात बघून मुलांना खरा आनंद मिळणार नाही, जो पक्षी वाचवण्यात जो आनंद आहे. त्यामुळे आपण नेहमी माणूस आणि माणुसकी ह्या नात्याने या चिमणी पिलांना आणि पक्ष्यांना जीवनदान द्यायचं ठरवलं. नेहमी खूप जीव लावायचं. विद्यार्थी एकदम मन देऊन बघत आहे आमचे. तर काही जरी झालं तरी हिचा जीव वाचला पाहिजे, त्याकरता एकदम धडाडीने ते एकदम हृदयातून मनातून बघताय. एकदम हृदय गहाण ठेवल्यासारखं एकदम सारखं टक लावून बघताय का आता हिचा पाय वाचेल किंवा नाही वाचेल. पण आम्ही ट्रीटमेंट केली आणि चिमणी माझ्या हातामध्ये. ती बघा, आता तुम्ही सांगा, बघा आता विद्यार्थी म्हणे तिला काय करायचं. आता आम्ही तिला बाहेर घेतलं आणि तिला आता आम्ही बाहेर सोडणारच आहोत. या पक्षींना, प्राणी मित्रांना खूप मदत करायची. आता विद्यार्थ्यांनी सांगितलं, आता हे बघा आम्ही, कारण हे पक्षी राहिले तर भविष्यामध्ये आपल्या मुलांना आपल्याला तिचा आनंद घेता येईल बघण्याचा. मला आमच्या मॅडम पण सोबत आहेत. वर्गातल्या मॅडमांनी पण खूप सहकार्य केलं. ते चिमणीचा पाय बसवण्यासाठी आम्ही त्या चिमणीचा पाय बसवला, सुरक्षित ट्रीटमेंट केली. मुलांना पण खूप आनंदी वाटत होतं. आणि बालपणामध्ये जे संस्कार मिळतात ते मोठ्यापणी मिळत नाही. आता आम्ही चिमणी सोडण्यासाठी केले प्रयत्न, सगळे विद्यार्थी हॅपी झाले, आनंदी झाले आणि आता चिमणी सोडली.